दोन कृती समित्यांमध्ये आता संघर्ष जो आहे तो पाहायला मिळतोय। आमची जर ग्रामीण भागातली भाजीपाला दूध दही गेलं तरच शहरातली लोक जगतात हे आणि मी सांगतो तुम्हाला। हद्दवाडीमध्ये येणाऱ्या गावांमधील सर्वसामान्य नागरिकांना काय वाटतंय, त्यांच्या नेमक्या भूमिका काय आहेत? तुम्ही काय फुकट आमच्याकडनं काम करून घेता का? नाही। तुमचं पिरवाडी हे गाव जे आहे ते महापालिका क्षेत्रात गेलं तर तुमच्या दृष्टीनं काय तोटे होतील असं वाटतं तुम्हाला? सर्वच तोटे होणार। शिक्षण, गावातलं कर वाढ होणार, हद्दवाढीचं ते पाणीपट्टी दर वाढ होणार, वीज बिल वाढ होणार। ते आम्हा शेतकऱ्यांना परवडण्यासारखं नाही आहे। तर आम्ही 100 रुपये मिळून 50 रुपये आणणार कुठनं? आम्ही कर्जच आहे ना, शेवटी ते कर्जच आहे ना, मग ते 50 रुपये आम्ही कुठनं आणणार? शेवटी ते आमच्या गळ्याला फासच आहे। हद्दवाढ व्हायला पाहिजे की नको याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। कारण काय गरजच नाही आम्हाला कोल्हापुरात जायची, कारण कितीतरी प्रकारचे जे कर लादलेले जाणार आहेत त्या करांची आम्हाला पूर्तता करता येणार नाही। आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार ख ख खमंग ग ग गोकुळ हा अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप। नमस्कार, केके न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। कोल्हापूरच्या हद्दवाढीचा प्रश्न पुन्हा एकदा पेटलेला पाहायला मिळतोय। कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती समिती आणि हद्दवाढ विरोधी कृती समिती अशा दोन कृती समित्यांमध्ये आता संघर्ष जो आहे तो पाहायला मिळतोय। हद्दवाढ व्हायला पाहिजे की नको याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। राज्यकर्ते, लोकप्रतिनिधी यांच्याकडे साकडं देखील घातलं जाते दोन्ही कृती समित्यांकडून। मात्र सर्वसामान्य नागरिकांना ज्या हद्दवाढीमध्ये येणाऱ्या गावांमधील सर्वसामान्य नागरिकांना काय वाटतंय, त्यांच्या नेमक्या भूमिका काय आहेत हेच जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या केके न्यूजच्या माध्यमातून करत आहोत। आणि मी सध्या उभा आहे हद्दवाढीमध्ये जे समाविष्ट होण्याचं जे काय यादी आहे त्या यादीतील महत्त्वाचं नाव आहे ते पीरवाडी हे गाव। आणि करवीर तालुक्यातील हे जे गाव आहे या गावातील महिलांशी मी आता संवाद साधणार आहे आणि त्यांच्या भूमिका, त्यांच्या प्रतिक्रिया नेमक्या काय आहेत, हद्दवाढीबाबत हद्दवाढीकडं त्या कसं बघतात हे देखील त्यांच्याकडून जाणून घेणार आहे। आणि या ठिकाणी काही महिला आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। काय सांगाल, आता हद्दवाढीचा जे काही प्रश्न आहे तो आता एकदा पेटलेला आहे, चर्चा सुरू झालेल्या आहेत, आंदोलनं सुरू झालेली आहेत। तुम्ही या पीरवाडी गावचे ग्रामस्थ म्हणून तुम्हाला काय वाटते, हद्दवाढ व्हावी की नको? हद्दवाढ व्हायलाच नको, कारण हद्दवाढ जर झाली, आमचा ग्रामीण भाग आहे, जनावरं आहे, शेती आहेत आणि शेतीवर आणि जनावरांच्यावर भरपूर आमचा जवळजवळ 70 ते 75% गाव हा शेतीवर अवलंबून आहे। आणि जर हद्दवाढ झाली तर त्याचा काय आम्हाला ग्रामीण भागाला उपयोगच होणार नाही। जे शहरातील लोक म्हणतात की ग्रामीण भागातील लोक आम्हाला शहरातील उपभोग घेतात, पण का आम्ही उपभोग घेतला सांगा? आमची जर ग्रामीण भागातली भाजीपाला दूध दही गेलं तरच शहरातली लोक जगतात हे आणि मी सांगतो तुम्हाला। आणि एक लोकप्रतिनिधीमधून एक मी माजी पंचायत समिती करवीर अश्विनी धोत्रे सभापती म्हणून सांगते की माझ्या ह्याच्यात माध्यमातून आणि आमचे जिल्हा परिषदचे युवा नेते राहुल पाटील यांच्या माध्यमातून आणि स्वर्गीय आमदार PN साहेब यांच्या माध्यमातून जवळजवळ आमच्या गावाला 7 कोटीचा निधी आलेला आहे। रस्ते बघाल, पाणी बघाल, आता जलजीवन स्कीम ही आमच्या गेल्या वर्षी पीरवाडी गावात राबलेली आहे। त्यामुळे या रस्त्याचा, पाण्याचा तुम्ही आमच्या गावातून फिरून बघितलं तर काही म्हणजे प्रॉब्लेम नाही आहे। आणि जो उपनगरातील तुमचा कचरा आहे तो आमच्या पीरवाडी हद्दीतच येऊन पडतोय। आमच्या गावात तुम्ही कुठेही फिरून बघा की कचरा आहे का, कारण आठवड्याला नाही म्हणलं असं तर ग्रामपंचायत आमची ट्रॅक्टर फिरवत्या आणि त्यामुळे कचऱ्याचा प्रश्न हा अगदीच मिटलेला आहे। पाण्याचा पण प्रश्न आहे, कारण काय गरजच नाही आम्हाला कोल्हापुरात जायची, कारण कितीतरी प्रकारचे जे कर लादलेले जाणार आहेत त्या करांची आम्हाला पूर्तता करता येणार नाही। कारण करांच्या बाबतीत जर तुम्ही म्हणायला गेला तर आता जे काही हद्दवाढीच्या प्रस्ताव जो आहे त्या प्रस्तावामध्ये असं आहे की 5 वर्ष कोणतीही करवाढ किंवा कोणताही कर लागू करणार नसल्याचं त्यांनी त्या प्रस्तावात देखील नमूद केलेलं आहे। 5 वर्ष नाही, 5 वर्षानंतर तर 6वं वर्ष चालू होणार। वाढीव झालेला आहे गाव, कोल्हापूर महानगरपालिका वाढीव झालेली आहे आणि त्या बाबतीत आम्हाला कर लादले तर आमच्या ते ग्रामीण लोकांना पचणार पण नाही, सोसणार पण नाही। कारण रोजी रोटी शेतीवाडी करून मिळवणारा हा आमचा शेतीवर्ग
किंवा कामगार वर्ग आहे. आता तुम्ही बघितलास की मी ही उद्योगधंदा गावातील चालू केलाय, गारमेंट ही चालू केले. जवळजवळ 25 महिला इथं गारमेंटमध्ये काम करतात गावातीलच आमच्या. त्यांना येण्या जाण्याचा खर्च नाही. कोल्हापुरात जायला पाहिजे आम्हाला, येण्या जाण्याचा खर्च करायला पाहिजे, ते काय संबंधच आणलेला नाही. कारण लोकप्रतिनिधी ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधी पण जागे झालेले आहेत. लोकांच्यासाठी, महिलांच्यासाठी व्यवसाय हा चालू केलेला आहे. आणि आमची महिलांची संतप्त प्रतिक्रिया अशी असेल की आम्हाला कोल्हापुरात जायचंच नाही, हद्दवाढ ही नकोच आहे आम्हाला. ज्याप्रमाणे हे म्हणतात की हद्दवाढ नको आहे, मात्र हद्दवाढ नको म्हणत असताना तुम्ही जर कोल्हापूरच्या बाबतीत विचार केला आणि तुमच्या ग्रामीण भागाचा विचार केला तर आपण महानगरपालिकेची KMT असाल किंवा दवाखाने असाल किंवा तुमचे जे काही शासकीय कामं होतात, तुम्ही शहरात जाताय, नोकऱ्यांसाठी शहरात जाताय आणि तरी पण तुम्हाला हद्दवाढ नको असं हद्दवाढ जे समर्थक आहेत त्यांचं म्हणणं असं आहे. हद्दवाढीला आमचा पहिलाच विरोध आहे. आणि KMTचं जर तुम्ही म्हणाल तर काय ऑप्शन आहे, ते राधानगरी बस आमच्या इथनं ST जातेच, त्यामुळं अगदीच काही ती लागेल असं काही गरज नाही आहे. आणि कामाला आमची लोक तिथं कामाला जातात, तुम्हाला गरज आहे तशी आम्हाला पण गरज आहे. शहरातल्या लोकांना जी गरज आहे तीच आम्हाला पण आहे. तुम्ही काय फुकट आमच्याकडनं काम करून घेता का? नाही, पैसे देता घेता, तुम्हाला काम मिळतं, आम्हाला पैसा मिळतो, असं आहे. एकमेकांच्या गरजेच्या ह्याच्यावर चाललेलं आहे. इतर कामं, शासकीय कामं इथं जर होत नसतील तर आम्ही जिथं होत्यात तिथं जाऊन करून घेतोय. तसं काही नाही की तुमच्या सोयीनुसार किंवा तुमच्या सोयींचं आम्हाला खूप म्हणजे अगदी अडचणच आली आहे आणि करायलाच पाहिजे असं काही नाही आहे. आमच्या ह्याच्यात आम्ही आनंदात आहे, सुखात आहे. आमचं हे कृषीप्रधान गाव आम्हाला बरं वाटतं. बरं, कृषीप्रधान गाव यांना बरं वाटतंय. तुमच्या नेमक्या एक महिला म्हणून ज्यावेळी तुम्ही विचार करताय, तुम्हाला काय वाटतंय हद्दवाढ व्हावी की नको? नाही, नको, हद्द वाढवायलाच नको. कारण आता शिक्षण मुलांचं किती आता म्हणजे हे आहे, जास्त पैसे खर्च करायला लागतात ना. मग त्यात आपले सरकार नोकरी नाहीत ना आमच्या मिस्टरांना, त्यामुळं आम्ही हद्दवाढ झाली तर ते पैसे कुठलं आम्ही खर्च करणार? मुलांचं शिक्षण करणार का, लाईट बिल भरणार का, पाणीपट्टी भरणार का, घरफाळा भरणार, कुठलं भरणार? हद्दवाढमध्ये गेल्यानंतर जास्त येणार बिल, ते आम्ही देणार कुठलं एवढं पैसे? आता बहुतांश त्यामुळे आम्ही विद्यार्थी आता जे आहेत ते शिक्षणासाठी हे देखील कोल्हापूर शहरातच जातात. मग आता तिथं शिक्षण घ्यावं लागतं ना. इथं शिक्षण मिळतच नाही त्यांना. तिथं शिक्षण घेतलं तरच इथं शिक्षण व्यवस्थित होते. त्यांना मिळतेच ना. त्या शाळेची फी कोल्हापूरच्या लोकांना मिळतेच ना. शाळेचे जे काही शाळा आहे त्या कोल्हापुरात आहेत. इथले विद्यार्थी तिथे गेल्यानंतर फुकट कोणाला शिकवत नाहीत, फी घेतात आणि शिकवतात. त्यामुळे तुम्हाला त्यांना काय पण फायदा आहेच वाटतं की. जर शहरात तुमच्या कोल्हापूर शहराचे कोल्हापूर शहराची जर हद्दवाढ झाली आणि तुमचं पीरवाडी हे गाव जे आहे ते महापालिका क्षेत्रात गेलं तर तुमच्या दृष्टीनं काय तोटे होतील असं वाटते तुम्हाला? सर्वच तोटे होणार. शिक्षण, गावातला कर वाढ होणार, हद्दवाढीसाठी पाणीपट्टी दर वाढ होणार, वीज बिल वाढ होणार. ते आम्हा शेतकऱ्यांना परवडण्यासारखं नाही आहे. कारण इथं सगळे कष्ट करून सगळे हे करतात, त्यामुळे इथं काहीच आम्हाला परवडण्यासारखं नाही आहे. उद्योग पण काय नाही आहे. जे आहे ते आम्हाला ही मान्य आहे. आम्हाला हद्दवाढी नकोच आहे. आम्हाला हाय त्या सुविधा या गावामध्ये भरपूर मिळतात. सगळ्या सुविधा मिळतात इथं. पंचायत समितीकडनं म्हणा, ग्रामपंचायतकडनं सगळे मिळतात. आणि महिला आम्ही काम करतोय, पण कष्ट असं करतोय म्हटलं ना. जाते ना की महापालिका क्षेत्रामध्ये जर तुमचं हद्दवाढ झाली, हद्दवाढीमध्ये तुमचं गाव जर गेलं तर आणखीन या सोयी सुविधा वाढू शकतात. नाहीत वाढू शकत. देतो म्हणतात, देतच नाहीत. इथं पत्र येतच नाही, तिथल्या तिथंच थांबते ना. आणि द्यायची आणि घ्यायची काय आम्हाला गरजच नाही. आमचं ग्रामपंचायत आमच्यासाठी भरपूर करते, सगळं आहे ते सुविधा आम्हाला देते. म्हटल्यानंतर महापालिकेकडनं आम्ही मागू कशाला? बरोबर आहे ना. मावशी, किती वर्ष राहता या गावात? लय वर्ष झाले की 50 वर्ष झाली. मग काय वाटते तुम्हाला, तुमचं गाव महापालिका व्हावी का? नाही, आम्हाला नको आहे. का हो? आमची ढोरगुरं आहेत, मग त्यात गेलं की ढोरगुरं पाळायची येतं, जाणार सगळं येतं महापालिकेत. बर, मग आम्हाला नको आहे. नको म्हणताय का? आणि चांगल्या सुविधा रानमाळ मिळतात आहे का? आमचं, आम्हाला मिळून खायला लागतंय. रानमाळ चिकार आहे आमचं बघा. होय, लाईट बिल येतंय, वैरण येत्या. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत सांगा. आम्हाला या गावात आम्ही खाऊन पिऊन सुखी लोक आहेत. आम्हाला ते हे नकोच आहे. पण इथं आहेत ही लोक म्हणजे सगळी चांगली आहेत. आणि जर अशी कुणालाही नड आली तर एकमेकासाठी म्हणजे हे होत्यात. पण आम्हाला हे म्हणजे या गावात सगळी सोय पण आहे, पण चांगली हे पण आहे राहायला. लोक एकमेकासाठी म्हणजे चांगली साथ देणारी आहेत. पण आता हे लोक आम्हाला या गावात पाण्याची कशाची टंचाईत नाही आहे. इथं जर हद्दवाढ झाली तर शेतीचा प्रॉब्लेम एक होणार. शेती सगळी हद्दीवाढत जाणार. परत गुरांसनी चारा मिळणार नाही.
बर जर शेतीच गेली तर गरीब लोकांनी खाणार काय? प्रॉब्लेम आहे जनावरांनी वैरण जनावरं आणून आहेत कुठली भरपूर या खाणार? गावात बर. मग वैरण ते मिळणार नाही म्हशीसनी. हां मग म्हशी आहेत तर सगळे जे आहेत. ग्रामीण भागात जी सोय आहे ती शहरात नाहीये हे आम्ही सांगतो. बर तुम्हाला काय वाटते हो? तुम्ही एक महिला आहात, आपण नोकरी करता, हद्दवाढ जर झाली तर नोकरीमध्ये तुम्हाला फायदा आणि तुमच्या या बाकी सोयीसुविधा ज्या आहेत त्या सोयीसुविधामध्ये चांगली वाढ होणार असं त्या प्रस्तावामध्ये म्हटलं जातंय. तुम्हाला काय वाटतं? आम्ही ह्या ग्रामीण भागात आम्ही व्यवस्थित सुखी आहोत. इतर लाईट बिल, आमच्या मुलांचं शिक्षण, परत आता जर आम्ही 100 रुपये जर मिळवत असेल आणि जर तिकडचा दर 150 रुपये असला तर आम्ही 100 रुपये मिळवून 50 रुपये आणणार कुठनं आम्ही? कर्जच आहे ना शेवटी ते, हम्म. कर्जच आहे ना. मग ते 50 रुपये आम्ही कुठनं आणणार? शेवटी ते आमच्या गळ्याला फासच आहे, फासच आहे आमच्या गळ्याला. त्यामुळं आम्हाला ही हद्दवाढ नको आहे आणि आम्हाला ते मान्य पण नाही आहे. आम्ही हा या गावात सुखी आहे, समाधानी आहे, बर मस्त आहे आणि आम्हाला असंच राहायचं आहे ह्या ग्रामीण भागात. बर असं म्हटलं जाते की जर हद्दवाढ झाली तर तुमच्या ज्या जमिनी आहेत, ज्या जमिनी असतील किंवा जमिनी असतील, तुमच्या प्रॉपर्टीज असतील, त्यांच्या दरांमध्ये चांगली सुधारणा होणार आहे आणि त्याचबरोबर तुमच्या ज्या इथल्या पायाभूत सुविधा आहेत, मूलभूत ज्या सुविधा आहेत त्यांच्यामध्ये मोठी सुधारणा होणार असल्याचं म्हटलं जाते. नाही, पायाभूत सुविधा आम्ही ऑलरेडी ग्रामपंचायती म्हणा, पंचायत समितीमार्फत, जिल्हा परिषद मार्फत किंवा आमदारांच्या मार्फत या पायाभूत सुविधा आम्ही सगळ्या दिलेल्या आहेत लोकांना. त्यामुळे त्याची गरज नाही, कारण जो महानगरपालिकेचा कचराच आमच्या हद्दीत येऊन पडतोय, साहेब म्हटलं नाही तर 8 दिवसाला आमची ग्रामपंचायत ती कचरा काढते आणि ती कोल्हापुरातली लोक आणून कचरा आणून टाकतात आमच्यात. म्हणजे हे किती दुर्दैव आहे सांगा आमच्या ग्रामपंचायतीच किंवा गावाच. आणि जर कोल्हापूर महानगरपालिकेत जर गाव गेलं तर मला वाटतं कोल्हापूरचा सगळाच कचरा आमच्या पिरवाडीत येऊन पडेल, नाही का? असा हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे आम्हाला मूलभूत सुविधा आम्ही या ग्रामपंचायतीच्या मार्फत, पंचायत समितीच्या मार्फत, जिल्हा परिषदच्या मार्फत आणि आमदार फंडाच्या मार्फत दिलेले आहेत. आणि तुम्ही म्हणता असाल की आमदार आमची कोल्हापुरात राहतात, काही नाही, आमदारांचं आमच्या निवासस्थान सोडवलीत आहे. कुणी पण यावं, पाहावं आणि जावावं. मावशी तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही मागून तुम्ही म्हणताय आज 1 जणांची शेती आहे, त्याला उत्पन्न भरपूर मिळेल आणि आमच्यासारखी जर रोजगारी लोक असतील तर त्यांनी काय करायचं? शेतकऱ्याच ते तुमच्या हद्दवाढीत गेल्यावर पैसे जमिनीचा मिळेल, फायदा होईल. जे बिन शेतीवाडीवाले आहेत, रोजगार करून खाणारे आहेत, तिने कुठलं पैसे भरायचे? अशा आमची परिस्थिती आहे. मग आम्हाला हद्दवाढ नकोच आहे तुमची. तर आपण या पीरवाडी गावातील काही महिलांशी ज्यावेळी संवाद साधला तर त्यांचं असं म्हणणं आहे की आमची ग्रामपंचायत आमच्यासाठी चांगली सोयीसुविधा देत असेल तर आम्हाला कोल्हापूरच्या हद्दवाडीमध्ये का जायची गरज आहे आणि आम्हाला हद्दवाढ नकोच. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.